तर अर्जुन म्हणतो की हे बघ अस्मिताताई, तुझी काही चूक नाही, तू स्वतःला मात्र इतकं ब्लेम धरू नकोस. चैतन्य या सगळ्याला कारणीभूत ठरतो. त्याला असं वाटतं की आता ह्या छोट्याशा बाळाच्या डोक्यावर असणारा ह्या बापाचा आधार मी काढून घेतला, सगळं काही माझ्यामुळे झालं. आणि तो म्हणतो की कसा अर्जुन, मी कसा स्वतःला दोष देऊ नकोस. अर्जुन म्हणतो की चैतन्य तुझी काय चूक आहे. पण चैतन्य म्हणतो की अरे मी जर त्यांच्यामध्ये आलंच नसतं तर कशालाही सगळं घडलं नसतं. मला कुठे माहिती होतं की आमच्या इतका पवित्र नात्याचा इतका मोठा गैरअर्थ घेतला जाईल माझ्यामुळे. शेवटी हे बाळ वडिलांशिवाय वाढणार आहे याचं फार मला वाईट वाटतं. त्यावरती प्रताप म्हणतो की तसंही बाप म्हणायची सचिनची तरी कुठे लायकी होती. पाप झाल्यानंतर जबाबदारी संपत नसते, उलट मात्र ती जबाबदारी सुरू होत असते आणि तेच मात्र सगळ्यांना कळत नसतं. आणि मूल आल्यानंतर आता ह्या सगळ्यांना कळत की हे प्रकरण आपल्याला झेपणार नाही म्हणून, आणि हे असा मागच्या मागे पळ काढायचा असतो. त्यावरती कल्पना म्हणते की हो ना, सचिनने सुद्धा तेच केलेलं आहे. विचार न करता मूळ जन्माला घालायचं आणि मग नंतर वेळ देता येत नाही म्हणून न करता बाप ठरवायचं, त्यापेक्षा मात्र त्याने बाप व्हायचंच कशाला. त्यावरती प्रताप म्हणतो की हो ना, काही नाही, मुलं होण्याचा जो विचार आहे तो शांत डोक्याने घ्यायचा असतो, नाहीतर बाप मात्र नामनिराळा राहतो आणि एकट्या पडलेल्या आईची अवस्था मात्र ही अशी अस्मितासारखी होते. आता अस्मिता खूप रडत आहे याचा सगळ्यांनाच फार वाईट वाटतं. अर्जुनाचा याचा तर यांचा बोलण्याचा एक वेगळाच परिणाम त्याच्या मनावर होतो. तो विचार करतो, खरंच हे दोघेही किती वेगळं बोलतात, कारण बाप होण्याच्या अगोदर खूप विचार करायचा असतो असं त्याला वाटतं. नाहीतर मग असे हाल मात्र बाळाचे आणि बाळाच्या आईचे होतात. आणि जोपर्यंत मात्र मी मनाने पूर्ण तयार होत नाही तोपर्यंत मात्र बाळाची मी जबाबदारी नाही घेऊ शकत. त्यानंतर आता इकडे सायली पूर्णाच्या मांडीवर झोपलेली आहे आणि पूर्णाईला म्हणते की पूर्णा आजी, मी लहान असताना जेव्हा तू माझ्यासाठी अंगाई गायची तर ती गाणं त्यावरती पूर्णाई खुश होत म्हणते की बाळा, मी नक्की गाईन, आणि लगेच ती गायला सुरुवात करते. एक छान अशी गोड अंगाई ती म्हणायला सुरुवात करते आणि आता म्हणता म्हणता सायलीच्या डोक्यावरून प्रेमाचा हात फिरवत असते. सायलीला मस्त आता अंगाई गीत ऐकत असताना आता छान झोपला सुद्धा लागत असते आणि खुश होत मात्र ती आता पूर्णाईची अंगाई ऐकत आहे. सायलीला फारच छान वाटतं जेव्हा आता पूर्णाई अंगाई गीत गात आहे आणि त्यावेळेस सायलीला पुन्हा आता तो भूतकाळातील क्षण आठवायला सुरुवात होते. तो पूर्ण भूतकाळ तिच्या डोळ्यासमोर येत असतो. भूतकाळातील काही गोष्टी तिला अंदूक स्पष्ट डोळ्यासमोर दिसतात. त्यावेळेस मात्र सुद्धा आज जेव्हा तन्वी लहान होती त्यावेळेस पूर्णाई अशीच अंगाई गायचे हे सायलीला आता स्पष्ट दिसत असते. तो आठवत असतो तो भूतकाळ. तेव्हा आता सायली लगेच उठून बसते. तिला खूप त्रास होत असतो आणि धक्क्यानेच ती आपल्या दोन्ही हातांनी डोकं दाबते. तेव्हा आता पूर्णाला वाटतं की काय झालं. ते विचारते की काय गे, काय झालं, इतकी का घाबरलीस, का घाबरून उठलीस बरं. अग तन्वी, तुला घाम सुद्धा आलेला आहे. त्यावरती मात्र आता सायली ही काही नाही असं म्हणते आणि आता स्वतः विचार करते, अंगाई गात असताना मात्र मला असं का वाटत असे आणि मला त्रास का होत असेल की ही अंगाई मात्र पूर्णाजीच्या तोंडातून मी अगोदर ऐकलेली आहे आणि मला असं अर्धवट काहीतरी दिसतं. हे सगळं नेमकं काय आहे बरं. त्यावरती पूर्णाजी पुन्हा विचारतात की अगं बाळा, सांग ना काय झाला तुला. सायली म्हणते की पूर्णाजी, अगं डोकं दुखायला लागलं. त्यावरती पूर्णाजी तिला म्हणते की हे बघ, तू एक काम कर, त्या समोरच्या कपाटामध्ये एक छोटीशी आतर्याची कोपी आहे, घेऊन ये बरं. सायली उठते आणि कपाटामधून आता त्या ड्राईव्हमधून ती छोटे अत्तराची ती बॉटल घेते. सायलीला ते मोठा श्वास घ्यायला सांगते आणि म्हणते की हे बघ, या अत्तराचा वास घे. सायली विचारते की का पण. पूर्णाजी म्हणते की अगं हे अत्तर आहे तर ते औषधी आहे,
याने मात्र तुझा डोकं नक्की थांबेल. तेव्हा सायली मात्र त्या अत्तराचा वास घेते, अगदी दीर्घ श्वास घेऊन पूर्णाई, आणि तिला म्हणते की आणखीन एकदा घे. परंतु सायलीला मात्र अत्तराच्या वासाने मळमळ व्हायला सुरुवात होते आणि तिला उलटी आल्यासारखं होते. पूर्णाजी विचारते की काय तुला बरं वाटतं का आता? सायली लगेच उठते आणि म्हणते की पूर्णाजी मी आले, आणि धावतच ती जायला निघते. तर पूर्णाजी म्हणते की अगं डोकं जर दुखतं राहिलं तर अश्विनला सांग. हो करत ती आलेच असे बोलून आपल्या रूममध्ये येते. सायलीला खूप मळमळसारखं होत आहे. तिला त्रास होत असतो कारण सायली प्रेग्नेंट आहे आणि त्याचाच हा सगळा त्रास तिला होत आहे. सायली आता तोंडाला ओढणी लावते. अगदी का मला इतकी मळमळ होत असेल असं स्वतःलाच विचारते, आणि विचार करते की सकाळी सुद्धा मला रूम फ्रेशनरचा त्रास झाला आणि आता चक्क आत्ताच्या वासाचा, की हे सर्व मला काय होत असेल बरं. ती घाणे आश्रमला जाते आणि तेवढ्यात तिला आता आणखीनच उलट्या व्हायला सुरुवात होतात. उलट्या झाल्यासारख्या होतात, परंतु उलटी काही होत नसते. कोरड्या उलट्या तिला होतात. येल्लीला पूर्ण घाम फुटलेला असतो. तिला आता काय करावं त्याचं काही कळत नसतं, आणि ती परत स्वतःला म्हणते की मला तर उलटीसारखं झालं, पण मला उलटी झाली नाही. मग माझ्या खाण्यामध्ये काही वेगळं आलं असेल का, म्हणून असं होत असेल. आणि हे मला म्हणतात की तन्वी बनून जो काही वावरण्याचा मी त्राण घेतलेला आहे, जरीही आता असं म्हटलं तरी त्याने मला असं उलटीसारखं का होतं आणि काय इतकं मळमळेल बरं. तेव्हा सायली लगेच आता आई होण्याचा जे पुस्तक आहे त्यामध्ये काय काय लक्षणं आहेत, काय काय नाहीत, आई होणं म्हणजे असं होण्याने, ते सगळं काही आता सायली वाचते. आणि ते लक्षणं मात्र तिला अशी वाटतात की ही सगळी गरोदरपणाची लक्षणं आहेत, आणि ती दिवस गेल्याची जी लक्षणं आहे तर ती वाचायला सुरुवात करते. डोकेदुखी, कोरड्या उलट्या, मळमळणे आणि कुठल्याही स्ट्रॉंग वासाने त्रास होणं. आणि ती लक्षणं वाचून आता ती विचार करते की हे तर सगळं हे माझ्या बाबतीत मला होत आहे, म्हणजे मग मला दिवस गेले का. म्हणून सायलीचा चेहरा फारच खुलतो. तिला फार आनंद होतोय. आणि आता पुढे वाचते की ही जी काही लक्षणं आहे तर ती आढळल्यास त्वरित मात्र आता गरोदरपणाची चाचणी करून घ्यावी. आणि ही टेस्ट करण्यासाठी आता ही जी काही कांडी वगैरे आहे तर ती औषधाच्या कोणत्याही दुकानात उपलब्ध असते. आणि जर मात्र ती पॉझिटिव्ह नाही आली तर ही सगळी काही लक्षणं आहे तर ती मॅसिडिटीची सुद्धा असू शकतात. म्हणून सायली मात्र ती किट मागवया ठरवते. एकदा की माझी ती टेस्ट झाली, नक्की काय आहे ते मला आला कळेल. आणि तेवढ्यात अर्जुन आणि चैतन्य आत येतात. आता अर्जुन त्या सचिन बाबतीत खूपच तळतळ करत आहे. सचिनचा मात्र मॅच आता उतरवायलाच पाहिजे. तो असं काही वागेल याची अपेक्षा नव्हते. तो असं काही वागतो की जेणेकरून सगळे काही गुन्हे अस्मिताताईने केलेले आहे. आणि तो चैतन्याला म्हणतो की आत्ताच्या आत आपण जाऊयात आणि सगळं काही आता डिवोर्स पेपर आहे तर ते फाईल वगैरे करूयात. त्यावरती चैतन्य म्हणतं की हो ना, प्रताप काका म्हणालेत ना, तेच बरोबर आहे, कारण त्या सचिनने अस्मिताताई बरोबर बाळाचं सुद्धा भविष्य धोक्यात घातलेलं आहे. त्यावरती अर्जुन म्हणतं की हो ना डॅड नेहमी बरोबर बोलत असतात, आणि मूल होऊन न देण्याबाबतीत जे काही ते बोललेले आहे ते सुद्धा मला पटलेलं आहे. सायली लगेच विचारते की काय हो, काय म्हणालेत बाबा मूल होऊन देण्याबद्दल, आणि तुम्हाला नक्की काय पटलं. आणि तेवढ्यात अर्जुनच्या मोबाईलवर कॉल येतोय. अर्जुनच्या नाही तर चैतन्याच्या. चैतन्य म्हणतो की मी जरा आलोच आता. चैतन्य बाहेर बोलण्यासाठी जातो. अर्जुन आता सायलीला सांगत असतो, डॅड असं म्हणाले की बाप होणे ही गोष्ट सोपी नसते, आणि प्रत्येक पुरुषाला मात्र ही जबाबदारी जमेल असं नसतं, आणि जर ते जमणार नसेल तर मुलाला जमाना न घातलेलंच बरं असेल. आता हे ऐकल्यानंतर सायलीला धक्काच बसत असतो. एक तर सायली प्रेग्नेंट आहे, तिला खूप आनंद झालेला आहे, आणि त्यात म्हणजे आता बाबांचंही बोलणं अर्जुन सांगता आहे की जेव्हा आता आपल्याला मूल होऊन द्यायचं आहे, हा डिसिजन मात्र खूप विचार करून घ्यायचा असतो. आणि हा डिसिजन आहे तर तो इमोशनली होऊन नाही तर प्रॅक्टिकल होऊन घ्यायचा असतो.
आता हे सर्व ऐकल्यानंतर सायलीला तर धक्काच बसतो आणि सायली विचारते की एवढं सगळं बाबा बोललेत. अर्जुन म्हणतो की हे सगळं नाही, पण त्यांना हेच म्हणायचं होतं आणि मला त्यांचं पटलं सुद्धा. आणि आपल्याकडे मात्र खूप काही कपल्स असे असतात, त्यांना आता काही अगदी मोल होऊन घ्यायचं याची काही जबाबदारीच नसते आणि त्याचे परिणाम सगळे काही बाळाच्या आईला आणि बाळाला भोगावे लागतात. आणि डॅड मात्र आज जे काही बोललेत ना बाळाच्या बाबतीत, त्यामुळे मात्र आणखीनच मी आता झालो. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर सायलीला आणखीनच धक्काच बसतो आणि अर्जुन पुढे म्हणतो की आता मात्र डॅडचंही जे काही बोलणं आहे तर ते बोलणं ऐकून मी आता किती काही झालं तरी आता आपण बेबी प्लॅन करायचा नाही आता. सायलीला तर खूप टेन्शन येते. सायली आणखीनच घाबरून जाते. तिला घाम फुटतो आणि अर्जुन तर पुढे बोलतच जातो. सायली, तुला माहिती आहे की मी बाळाची जबाबदारी घेण्यासाठी किती घाबरून जातो, म्हणून मी अजिबात प्रिपेअर्ड नाही आणि माझ्या या विकनेसमुळे मात्र मी माझ्या बाळाचे नुकसान नाही होऊ देणार. त्यापेक्षा ते जन्माला न आलेले बरं राहील. तेव्हा आता हे ऐकून सायली मनात विचार करते की हे तर बाळ होऊन न देण्यावर अगदी त्यांचा निर्णय ठाम आहे आणि जर मी आता गरोदर असेल तर मग काय होईल. तेवढ्यात विमलताई आवाज देतात की सायलीताई, आणि लगेच सायली म्हणते की हो आले. अर्जुन म्हणतो की डॅड बहुतेक तुला मम्मासाठी आवाज देत असतील. अस्मिताताईमुळे मम्मा खूप जास्त डिस्टर्ब झालेली आहे. एक काम करतो, तोपर्यंत मम्माशी बोल, तोपर्यंत मी रेडी होऊन खाली येतोय. सायली फक्त आता मान ठेवलो होतो की हो, म्हणून आता अर्जुन मात्र वॉशरूममध्ये मध्ये जातो. पण सायलीला मात्र आता वेगळंच टेन्शन येते आणि सायली आता विचार करत करत खाली निघून येते. कल्पना रडत आहे. विमल, प्रताप, चैतन्य